एक मिनिट, मला त्याबद्दल जे काही बोलायचं होतं ते मी भाषणामध्ये बोललेलो आहे त्याच्यावर। आणि दुसरी गोष्ट, पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो। मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं, कुणाचा पालकमंत्री स्टे करावा हा त्यांचा अधिकार आहे। आज ते डावोसला गेलेले आहेत, डावोसवरून आल्यानंतर ते त्याबद्दलचा निर्णय घेतील। तोपर्यंत त्या ज्यांना जाहीर केलेलं होतं तेच तिथं झेंडावंदन करणार आहेत। तशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। 2 ठिकाणी दिली, त्या 2 ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्यांची नावं होती त्यांच्याकडनं झेंडावंदन करा, मी आल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा करतो। हा सर्वस्वी कुठलं खातं द्यायचं, कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं, कुठलं त्या ठिकाणी कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, हा सर्वस्वी अधिकार तोही पत्रकार मित्रांना माहिती आहे की हा मुख्यमंत्र्यांचा असतो। एकनाथराव मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते करायचे, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आता ते करतात। नवा उदय होणार आहे महाराष्ट्रात असं वडेट्टीवार आणि राऊत म्हणतायत। कसं उदय सामंत हे आता पक्ष फुटू शकतो थेट त्याचा अर्थ? याला काही अर्थ नाही, याला हे तथ्यहीन बातम्या आहेत। उगीच कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरून देणं बरोबर नाही। आता मधी पण मी त्या दिवशी बारामतीमध्ये होतो, एक हे लावून टाकन, तर त्यामध्ये काहीतरी सैफच्या घरावर हल्ला झाला होता। एवढ्या बातम्या, मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली, अमकं नाही तमकं नाही फला नाही। नंतर पकडल्यानंतर कळलं की तो बांगलादेशमधनं आपल्या कलकत्त्याला आला होता, कलकत्त्यावरून मुंबईला आला होता, मुंबईला हाऊसकीपिंगचं काम काही दिवस केलं। त्याच्या काल का परवा पोलिसांनी प्रेस घेऊन ते सगळं सांगितलं आणि तो सराईत गुन्हेगार पण नव्हता। तो अचानक त्या बिल्डिंगमध्ये शिरला, वास्तविक बिल्डिंगनी तिथला बंदोबस्त, तिथं CCTV कॅमेरे, तिथलं ज्या त्या इमारतीमध्ये अंतर्गत बंदोबस्त वॉचमॅन ठेवणं वगैरे, तर हे आता सोसायट्यांचा अधिकार आहे। आणि बाहेर कुठं काय होईल तिथं आमची पोलीस यंत्रणा काम करते। पालकमंत्री, बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आता नवीन विषय आलेला आहे की तुम्ही शॅडो पालकमंत्री हे धनंजय मुंडे असतील म्हणे, आणि त्यामुळे तुम्ही आपण अजित पवारला किती वर्ष ओळखता? खूप वर्ष। अजित पवार तसा वागून पुढं म्हणजे कसा वागतो लोकांचं काय म्हणणं आहे आता तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना। दादा, अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये कोर्टाने 5 पोलिसांना दोषी। मी आता तिथं कार्यक्रमात होतो तेव्हा टीव्हीला ती बातमी बघत होतो। मी त्याच्या संदर्भात आता मुंबईला चाललो, मुंबईला गेल्यानंतर होम सचिवांशी आणि बाकीच्या सहकाऱ्यांशी बोलील किंवा काय नक्की झालं, कारण न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था आहे। त्यांनी चौकशी केली, त्यांनी काय केलं तर त्याच्याबद्दल त्यांना जे काही अंतिम चित्र दिसतं ते स्पष्ट करतील। मला त्याबद्दल टीव्हीचंच चॅनलवर पाहिलेलं आहे, मी बाकीची माहिती घेऊन त्याबद्दलचं स्पष्ट मत देऊ इच्छितो। बांगलादेशी घुसखोर आहे ना, त्याचा आपल्याकडे संभाजीनगर पण 10,000 निकाले। जे कुणी असतील, आपल्या देशात आपल्या भारतीयांना राहण्याचा अधिकार आहे, बाहेरच्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही। त्याला आपल्या संविधानामध्ये, कायद्यामध्ये, नियमामध्ये स्पष्टता दिलेली आहे। त्या पद्धतीनं सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली पाहिजे। थँक्यू।